नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. वळूयाच्या बातमीपत्राकडे. दिंडोरी तालुक्यातील वणी येथील भारतीय जनता पार्टीच्या राजीनामा प्रकरणी वणी शहर अध्यक्ष मयूर जैन यांची पक्षाचे जिल्हाध्यक्ष व मंडल अध्यक्ष यांच्यावर गंभीर आरोप केलाय. जाणून घेऊया आपल्या सोबत आता मयूर जैन वणी शहर अध्यक्ष भारतीय जनता पार्टी यांची प्रतिक्रिया. काल तडकाफडकी 30 ते 40 जणांनी राजीनामे दिलेत. त्यामध्ये तुम्ही शहर प्रमुख आहात. काय कारण होतं आणि भारतीय जनता पार्टीचे राजीनामे एवढे मोठ्या प्रमाणात पहिल्यांदा जिल्ह्यातून गेले, काय सांगाल? आम्ही सगळ्यात प्रथम तर जिल्हाध्यक्ष आणि मंडळाध्यक्ष यांच्या जाचाला कंटाळून आमच्या पूर्ण कार्यकारिणीने, हे तर माझे पदाधिकारीच आहेत, त्याच्यात काही मंडळाचे पदाधिकारी, काही जिल्ह्याचे पदाधिकारी, याच्याबरोबर आमच्या मागे कमीत कमी 200 ते 300 आमचे कट्टर कार्यकर्ते, जे आमच्या शब्दाला जागणारे, त्यांची पण नाराजगी की मयूर भाऊ असं का केलं म्हणून. पण आम्ही जे आत्ताचे मंडळाध्यक्ष आहेत त्यांना मंडळाध्यक्ष बनवायचा सगळ्यात मोठा हात मयूर जैनचा आहे. त्यांनी 2 ते 4 महिने माझ्याकडं येऊन 2-2 तास बसून ते असतील, दर्शन दायमा असतील, त्यांनी मयूर भाई हमको मंडल अध्यक्ष बनने का है, मंडल में काम नहीं हो रहा है, संगठन नहीं है, महेंद्र सेठ का काम नहीं है, कुंदन का काम नहीं है, या दुसऱ्या लोकांना बदनामी करून त्यांना ठीक आहे बदनामी करून आम्ही म्हटलं का, कारण संघात आम्हाला जोडायचं कारण किरणजी संघात होते तोपर्यंत त्यांचा आम्हाला खूप रिस्पेक्ट होता. त्यांना आम्ही राजकारणात आणलं, त्यांना आम्ही मंडळाध्यक्ष बनवलं. महेंद्र शेठ एक जुने कार्यकर्ते ज्यांनी भाजप वणीत रुजवली, वाढवली मागच्या 20 ते 25 वर्षापासून, पण त्यांना डावलून आम्ही यांना फुल सपोर्ट करून मंडळाध्यक्ष बनवलं. त्यांच्यासाठी आम्ही 10 ते 20 वेळा दुकान बंद करून, ते सांगतील तिथे ते सांगतील जसे त्यावेळेस आम्ही दुकानधंदा बंद करून घरच्यांचा विरोध घेऊन आम्ही त्या मिटिंगा अटेंड केल्या. ज्या मिटिंगाला माझं पर्सनली काही काम नव्हतं, पण किरणजी सांगता येते म्हणून आम्ही त्यांच्याबरोबर वाहत गेलो. पण नंतर असं कळत गेलं का हा माणूस फक्त आपला वापर करून घेतोय, मिटिंग असल्या का सांगतील, काही असलं तर सांगतील. आता प्रोटोकॉलप्रमाणे जर वणी शहरात तुमचे कसल्या गोष्टीत बोर्ड लागत असतील तर त्या बोर्डवर शहराध्यक्षाचा फोटो पाहिजे, अशा गावात मोठ्या प्रमाणात चर्चा आहे. मला खूप शेकडो लोकांनी मला विचारलं की मयूर भाऊ तुम्ही शहराध्यक्ष असून तुम्हाला का डावलं जातं आहे. म्हटलं भाऊ तो बोर्ड मंडळाचा आहे, शहरात प्रोटोकॉलमध्ये शहराध्यक्षाचा फोटो नसेल, ते फोटो टाकतील आणि लोक आम्हाला ओळखतील असं काही विषय नाही आहे. मग त्यांनी हळूहळू डावलत गेले. लोकसभा निवडणुकीत बी त्यांनी, आता ते म्हणतात की आम्हाला त्या गोष्टीची काही घेणं नाही. भारतीताईंचा त्यांना खूप विरोध होता. त्याच्यात तुमचे पण काही मेसेज होते का उमेदवार बदलायला पाहिजे. उमेदवार ठरवणारे वरती बसलेले साहेब, तुम्ही तुमच्या लेवलला उमेदवार नाही बदलू शकत. पार्टीचा प्रोटोकॉल असा आहे का पार्टी जो उमेदवार देतील त्या उमेदवाराचं आपण इमानीद्वारे काम करायचं. आणि कोणती बी पार्टी जसं म्हणतात ना सैन्य रसदवर चालतं तसं पार्टी कार्यकर्त्यांवर चालते. आता या राजीनामा सत्रात तुम्ही बघितलं असेल, याच्या जिल्ह्याचे का पदाधिकारी आहे, मंडळाचे पदाधिकारी आहे आणि माझे पूर्ण कार्यकारिणी साहेब. माझ्या माहितीप्रमाणे वणीत पहिल्यांदा शहराध्यक्षाची एवढी 35-40 जणांची कार्यकारिणी झालेली. याच्या पहिले मला माहीत नसेल किंवा झालेली नसेल. आणि सगळे प्रत्येक कार्यकर्ता माझा खंदा होता, तनमन धनाने जीवाचं रान करून पक्षासाठी पळणारा होता. आणि लोकसभा निवडणुकीत ते पळाला तेवढं त्यांनी काम केलं. पण आमचे मंडळ अध्यक्ष हे ते फक्त मिटिंग असल्या. आता त्यांचे मला फोन आले, मिटिंगा 2 झाल्या, एक 3 ऑगस्टला झाली, एक 25 ऑगस्टला झाली. माझ्या चुलत भावाचं या जूनमध्ये मयत झाला तो अटॅकने. तर आम्ही आमच्यात रक्षाबंधनचं जास्त महत्त्व आहे साहेब. तर 2, 3 आणि 4 ऑगस्टला आम्ही सामुदायिक रक्षाबंधन बनवलं इगतपुरीला. तर 3 तारखेच्या मिटिंगला मला जाता आलं नाही. 25 तारखेला त्यांची परत एक मिटिंग होती. त्यांचा फोन किंवा मेसेज आला असेल. त्या दिवशी माझे चुलत मामा वारलेले होते इथे, रितेश भाऊ उभे, त्यांचे सख्खे चुलत नाना. त्या कार्यक्रमाला ते पण तिथे होते, आम्ही पण तिथं होतो. 25 तारीखच होती. त्या 2 मिटिंगाला मला जायला जमलं नाही. तर त्यांचा मेसेज आला का मला प्रदेशाध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षांचा प्रेशर आहे, जर त्यांना जमत नसेल तर नवीन नियुक्ती करून टाका. म्हटलं किरणजी सांभाळून घेत जा, तुम्हाला मंडळाध्यक्ष पदावर आम्ही बसवलेलं आहे, आमच्या पूर्ण टीमने तुम्हाला सपोर्ट केलेला आहे. आणि 1-2 मिटिंगला नाही जमलं तर सामोपचारी सांगू द्यायचं, मयूर भाई अशी मिटिंग झाली, अशी चर्चा झाली, आपल्याला असं करायचं आहे. लोकसभेत जेवढा निधी आला आमच्यापर्यंत तर त्यांनी 1 रुपयाचा निधी येऊ दिला नाही. त्यांनी माझ्या अप्रोक्ष वणी शहराचे बूथ प्रमुख आणि शक्ती केंद्र प्रमुख हे मला न विचारता त्यांनी परस्पर नेमले.
मला असं वाटतं, जर मी शहराध्यक्ष आहे आणि माझे शक्ती केंद्र प्रमुख आणि माझे बूथ प्रमुख असतील तर त्यांनी मला न विचारता परस्पर नेमाचं काही कारण नाही. मग ते भांडून मी माझे घेतले. त्याच्यानंतर जो बूथाची जे नियोजन असतं पार्टीकडनं, ते नियोजनात पण पैसे द्यायला त्यांची राजी नव्हते. ते आम्हाला फार मागून आणि भीक मागून घ्यावे लागले. मी स्वतः तुम्हाला दुनिया सांगाल, आत्ता बी मला कालपासून अतिशय फोन येत आहेत तर मयूर भाऊ तुम्ही धुतल्या तांदळासारखे हे तुम्ही असं का करता, ते तुमची घुसमट येतं हे तर का करतात. त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे 20 तारखेला इलेक्शनच्या दिवशी आमच्या कार्यकर्त्यांना विरोधी पक्षाचे कार्यकर्ते रात्री 11:30-12 वाजता मारायला गेले. त्यांनी रात्री शिवीगाळ केली. त्याची व्हिडिओ क्लिप पण आहे. त्या गोष्टीसाठी मंडळाध्यक्ष म्हणून तुम्ही काय केले, किंवा अजून काय कार्यकर्ते असतील, पार्टी कार्यकर्त्यांवर चालते, कार्यकर्ते चुकत बी असतील त्यांना सांभाळून घ्या, नाही सांभाळले त्यांच्यावर गुन्हे दाखल करा. पण तुम्ही कार्यकर्ते सांभाळायला तयार नाही साहेब. आज ठीक आहे, आज त्यांच्या मागे प्रजा जात असतील, पण ज्या दिवशी त्यांना कळेल का काय तुमची मनधरणी झाल्यानंतर तुम्ही परत पक्षाच्या कार्यकारिणीत याल का? आता बघू वरिष्ठांकडनं काय येतं, त्या हिशोबाने ठरवू. सर्व कार्यकारिणीचे आमचे पदाधिकारी त्यांच्या सगळ्यांशी चर्चा करू आणि मग ठरवू. एस मराठी न्यूजसाठी अतिथी संपादक श्याम सोनवणे, दिंडोरी. अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहत रहा एस मराठी न्यूज.